राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी पालघरमध्ये महायुतीमध्ये खडा पडलेला आहे आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या वेगवेगळ्या निवडणुका लढण्याची तयारी दोन्ही पक्षांकडून सुरू आहे। आज भाजपकडून डहाणू नगर परिषदेसाठी जे उमेदवारी अर्ज आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डहाणूचे प्रभारी आणि खासदार डॉक्टर हेमंतजी सौरा आहेत आणि उमेदवार देखील आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत या पालघरच्या निवडणुकीबाबत? पालघरमध्ये आज डहाणू नगर परिषदेचे आम्ही सर्व उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत। नगराध्यक्षपदासाठी आमचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांचा एकमेव अर्ज आम्ही भरलेला आहे। त्यासोबत 27 नगरसेवक त्यांचेसुद्धा फॉर्म भरलेले आहेत आणि निश्चितच आम्हाला खात्री वाटते की डहाणू नगर परिषदेवर आम्ही मोठ्या मताधिक्याने भारतीय जनता पार्टी जिंकणार। नक्कीच डहाणूमध्ये जेव्हा सध्या आपण बघतोय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धरत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पक्षातून या पक्षाकडून त्या पक्षाकडे जात आहेत, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे, जी विकास कामाची गती आहे, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी काम करतायत, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काम करतायत, या सर्वांवर विश्वास ठेवून आज बरीचशी जनता, कार्यकर्ते, इतर पक्षातील कार्यकर्ते हे आमच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच त्या सगळ्यांचं काम करू शकते, विकासात्मक योजना राबवू शकते आणि कल्याणकारी सगळे काम करू शकते। ह्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते आकर्षित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। नक्कीच आपल्यासोबत डहाणू नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत भरतभाई राजपूत। सर, काय सांगाल एकंदरीत वातावरण? सर, मी याच्या अगोदर 2017 नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो, थेट नगराध्यक्ष। तेव्हा पण माझी लीड भरपूर होती आणि आता सध्या 8 वर्ष झाले निवडणुकीला आणि आज तुम्हाला हे परिस्थिती बघत असेल, तुम्ही समोर जे आमचे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे उमेदवार फायनल करायची, त्यांच्याकडे फायनल होत नाही, त्यांची टीम तयार होत नाही। तर विषय कसा आहे, हे लोकांनी दाखवलं आहे का लोक कोणाबरोबर आहेत, हे भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत आणि मोदीजी ज्यावर विश्वास ठेवून, देवेंद्रजीवर विश्वास ठेवून आणि आमचे खासदार ज्यांनी 1.5 वर्षामध्ये जे जिल्ह्यामध्ये ते काम केलं आणि लोकांनी जे कनेक्टिव्हिटी त्यांनी तयार केली, तर पूर्ण फायदा पक्षाला होत आहे आणि हे रिझल्टमध्ये पण तुम्हाला दिसणार। या अगोदर म्हणजे तुमचा सुरुवातीचा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता देखील काही जे हे होते पुढारी होते त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, त्यांचा काही याच्यावर फरक पडेल का? सर, आता ज्यांनी पक्षप्रवेश केला आहे, तुम्ही हे मला प्रश्न विचारला तर लोकांमध्ये तुम्ही ही माहिती घेतली तर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये लोक सांगतील का जे होतंय चांगल्यासाठी होतंय। 27च्या 27 उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत। 100% 27 निवडून येतील भारतीय जनता पार्टीचे। तुम्ही एक मागे वक्तव्य केलं होतं की पालघरमध्ये फक्त भारतीय जनता पक्ष राहील, तर याच्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्यात, तर तुम्ही काय सांगाल? मी आज पण छाती ठोकून सांगतो की भारतीय जनता पार्टी नंबर 1 वर राहणार जिल्ह्यामध्ये। नक्कीच भारतीय जनता पार्टीच पालघरमध्ये नंबर 1 वर असेल आणि त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार आहेत ते निवडून येण्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष आणि डहाणू नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत यांनी व्यक्त केला आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, डहाणू।